राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास भंडाऱ्यातील या वैनगंगा नदीच्या तीरावर जागतिक दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं इथे भूमिपूजन करणार आहे। बघू शकता इथे भूमिपूजनाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे, अंतिम टप्प्यात सुरू आहे। वैनगंगा नदीच्या विस्तीर्ण पात्रामध्ये असलेल्या गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरवर हा जागतिक दर्जाचा जलपर्यटन प्रकल्प होत आहे। भंडारा जिल्ह्यात साठी 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। याचा पहिला टप्पा म्हणून 102 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे। वैनगंगा भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर हा जागतिक दर्जाचा प्रकल्प होत आहे। भंडारा जिल्ह्यासाठी 350 कोटी तर नागपूर जिल्ह्याच्या प्रकल्पासाठी जवळपास 450 कोटी रुपयांची निधी इथे उपलब्ध होणार आहे। आणि येत्या आता या भूमिपूजनानंतर या प्रकल्पाचे इथे पहिल्या टप्प्याचं काम सुरू होणार आहे। आणि एकंदरीतच या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे 10,000 बेरोजगारांना इथे रोजगार उपलब्ध होणार आहे। एकंदरीतच या कार्यक्रमाची जय्यत तयारी, अंतिम टप्प्याची जय्यत तयारी इथे करताना अधिकारी बघायला मिळत आहेत। एकंदरीतच या कार्यक्रमासाठी दुपारी 12:30 वाजता मुख्यमंत्री भंडाऱ्यात येत आहेत आणि यानंतर खऱ्या अर्थाने भंडाराकरांच्या स्वप्नांचा कुठेतरी एक मुहूर्त आज निघत असल्याचं एक आनंद भंडारकरांच्या चेहऱ्यावर बघायला मिळत असल्याचं चित्र इथं दिसतोय। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।